आज कल्याण पूर्वमध्ये वालधुरी नदी असेल, इसगावचा नाला असेल, खडेउलीचे नाले असतील, हे सर्व छोटे नाले आणि मोठे नाले, या ठिकाणी मोठ्या नाल्याची पाहणी करायला सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घाण साचलेला आहे, वृक्षवाढी झालेली आहे आणि अनेक या नाल्यालगत जेवढे बिल्डिंगची कामं चालू आहेत त्यांनी सगळं मटेरियल त्या नाल्यामध्ये टाकल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी भरू शकतो असं नागरिकांची या ठिकाणी व्यथा आहेत। अनेक नागरिकांनी फेसबुकद्वारे, ट्विटरद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे त्या लोकांनी मेसेजेस व्हायरल केलेले आहेत। जर गेल्या वर्षी पाऊस लवकर पडला होता, यावर्षी सुद्धा पाऊस लवकर पडणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घरं पाण्याखाली जाणार आहेत असं या ठिकाणी वातावरण दिसते। त्यामुळे लवकरात लवकर हे सर्व नाले पूर्णपणे त्याचा गाळ पूर्ण काढण्यात यावा। त्याचप्रमाणे वृक्षवल्ली झालेली आहे ती सगळी काढण्यात यावी। जेवढं बिल्डिंगनी मटेरियल टाकलेलं आहे नाल्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि या ठिकाणी कल्याण पूर्व भागामध्ये दरवर्षीप्रमाणे ज्याप्रमाणे पाणी भरतं त्याला कुठेतरी वाचवण्यात यावं। या ठिकाणी पप्पूजी पिंगळे आहेत नगरसेवक, आमचे मधुरजी म्हात्रे आहेत, आमच्या मायाताई कांबळे आहेत, आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांसहित मोठ्या प्रमाणात पाणी दौरा ठेवला आणि त्यांना या ठिकाणी निदर्शन आणून दिलेलं आहे की परिस्थिती येणारी भयानक आहे, की कुठेतरी त्या ठिकाणी कुठेतरी त्याची सोयीस्कर नाले सफाई चांगल्यापैकी झाले पाहिजे, गाळ काढलं पाहिजे। आपण आयुक्त महोदय, आपल्या माध्यमातून आयुक्त महोदयाला सुद्धा मी आवाहन करतो, विनंती करतो की लवकरात लवकर नाले सफाईचं काम हाती घ्यावं।